Download the Z5 app now. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा इकडचा सगळा अंधार आणि त्याच्यानंतर हे बॉनफायर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज नेमकं काय स्पेशल आहे, तर खरंच स्पेशल आहे. कारण मी आज आली आहे एक घर मंतरलेलं या झी युवावर लवकरच येणाऱ्या मालिकेवर. 4 तारखेपासून ही मालिका तुम्हाला बघायला मिळेल. पण त्याआधी मस्त आपल्याशी गप्पा मारायला या मालिकेची टीम माझ्यासोबत आहे. 2 सू आहेत माझ्यासोबत. एक म्हणजे सुयश आणि एक सुरत. काय नेमकं मालिकेमध्ये आहे हे मला जाणून घ्यायचं आहे आणि आज एवढं सगळा कार्यक्रमामागचं कारणही मला जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी कसे आहात दोघं जण आणि हे बॉनफायर वगैरे किती एन्जॉय केलं मग? तुम्ही एन्जॉय केलं की नाही? कारण आम्ही हे तुमच्यासाठी केलंय. अगदीच सो बेसिकली मालिका थरार कथा आहे आणि रहस्यमय कथा आहे. तर तो फील येण्यासाठी आणि हा जो मृत्युंजय वाडा आहे याच्या सराउंडिंग खूप गोष्टी, खूप वेगवेगळ्या इंटरेस्टिंग कथा तुम्हाला मालिकेत बघायला मिळणार आहेत. तर तो अनुभव आज तुम्हाला द्यायचा म्हणून हे बोनफायर आणि म्हणून हा असा सगळा माहोल. अगदी असं भयानक भीती वाटेल असाच खरं तर हा माहोल आहे. भीती वाटण्यासाठी नाही, आम्ही कशा पद्धतीची मालिका घेऊन येतोय त्याचा एक तुम्हाला फील देण्याचा प्रयत्न केला. वाव, गोव्याच्या किनाऱ्यानंतर आज जरा छान वाटलं मला तुला इकडे बघून. सगळ्यात आधी कसा आहेस तू आणि हे सगळं काय आहे? मी एकदम बरा आहे. आय होप यू आर ऑल्सो डुईंग गुड. हा सगळा प्रकार सुयशने आत्ताच तुला सांगितलं, त्यामुळे एक सस्पेन्स थ्रिलर अशी एक पहिल्यांदाच आय गेस टेलिव्हिजनवर येणार आहे आणि झी युवाच्या मार्फत तुम्हाला हे सोमवार ते शनिवार 4 मार्चपासून रात्री 9:30 वाजता हे बघायला मिळणार. काय गंमत आहे, काय गोष्ट आहे. सस्पेन्स स्टोरी असल्यामुळे मी पण जरा सस्पेन्सच ठेवतो. बरं, तर ह्याने सांगितले तो सस्पेन्स म्हणजे मला फार काही कळणार नाही अशी अपेक्षा. आता सुयश, आधी प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये तुला बघितलं, प्रेम केलं तुझ्यावर तितकंच प्रत्येक भूमिकेला. आता नेमकं काय वेगळं आहे? नाही, मी प्रेक्षकांचं मनापासून ऋणी आहे. आजपर्यंत त्यांनी खरंच प्रत्येक मालिकेला, प्रत्येक कॅरेक्टरला खूप मनापासून प्रेम, प्रत्येक जे मीडियम्स आहेत आज कम्युनिकेशनचे, म्हणजे सोशल मीडिया असेल, प्रत्यक्ष भेटून असेल, फोन्स असतील, प्रत्येक वेळेला मला खूप त्यांनी त्यांचं प्रेम पोहोचवलं माझ्यापर्यंत. आणि आत्तापर्यंत जी कॅरेक्टर्स केली त्यातलं जे नुकतंच मी बाप माणूस केलं होतं तेही झी युवासाठीच होतं. त्यानंतर झी युवावरतीच आता एक वेगळ्या विषयावरची मालिका घेऊन येतो आहे. सो खूप एक्साइटमेंट वाटते आणि तेवढीच भीती आहे मनात, कारण प्रेक्षकांना हे वेगळं रूप, हा वेगळा विषय, ही वेगळी मालिका आवडेल की नाही असा थोडासा मनात प्रश्न आहे. पण आय होप प्रेक्षकांनी आजपर्यंत ज्या पद्धतीने सपोर्ट केला आहे त्याच पद्धतीने इथून पुढेही ते करतील. कशी नेमकी भूमिका असणार आहे आता? नेमकी भूमिका म्हणजे आता जर सांगायचं झालंच, चल एवढी विचारतेस म्हणून सस्पेन्स जास्त ठेवत नाही मी आता. निलय केतकर नावाचं एक कॅरेक्टर प्ले करतोय आणि जो आपल्याला आत्ता शूट करतोय म्हणजे तुझा कॅमेरामॅन, त्याचीच भूमिका मी साकारणार आहे. म्हणजे एक सिनियर कॅमेरामॅन आहे हा एका न्यूज चॅनलचा आणि तो फार कॅमेरामॅन जास्त बोलत नसतात, तो मोजकंच बोलणारा आहे आणि मच्युअर आहे. सिनियर असल्यामुळे ती मॅच्युरिटी त्यात आलेली आहे. बेसिकली काही इंटर्न्स येऊन शहाणपणा करणारे किंवा आगाऊपणा करणारे त्याला डोक्यात जातात, त्याच्यात इरिटेट होतं आणि त्या इरिटेशनमधून कशा गोष्टी बदलतात किंवा तो गार्गीला म्हणजे सुरुचीला कशा पद्धतीने सपोर्ट करायला लागतो आणि त्यांची मैत्री किती चांगली होते, हा असा एक प्लॉट या कॅरेक्टरचा आहे. बघायला मजा येणार नेमकं काय असणार आहे. पण आज आपण जे मगाशी बॉनफायरवर भूताच्या गोष्टी किंवा प्रत्येकाला काही काही आलेले अनुभव शेअर केले, तुम्ही थोडे दिवस काही हे शूटिंग सुरू केलं आहे, तुमचा प्रोमो आम्ही बघितला. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एखाद्या मालिकेत काम करताना किंवा एखादं विशिष्ट पात्र साकार करताना त्या गोष्टीची चाहूल कुठेतरी लागते, असं मी ऐकलं आहे. तुमच्या बाबतीमध्ये असं झालं का? अजून कळलेलं नाही आम्हाला झालं आहे की नाही, कारण सध्या मालिका तयार होती आहे आणि ती प्रेक्षकांपर्यंत लवकरात लवकर आणण्याची आमची धडपड चालली आहे. सो त्या कामाच्या व्यापात आम्हाला येणारे अनुभव खरे आहेत का ते कमी झोपेमुळे आलेले अनुभव ते अजून कळत नाही आहे. सो वी आर ऑल्सो स्टील ट्राईंग टू फाइंड आउट व्हॉट दिस लोकेशन इज ऑल अबाउट. पण तसं सांगायला गेलं तर ह्या मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान असे अनेक अनुभव आम्हाला येत जाणार आहेत याबद्दल खात्री आहे. कारण जेव्हा रहस्य उलगडायचं असतं तेव्हा तुम्ही
हा मालिकेचा विषय जो आहे तो खूप मिस्टरीनी भरलेला आहे. म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे क्षितिज निंबाळकर, ते कॅरेक्टर मुळात रहस्य जमवणारं कॅरेक्टर आहे. त्याला अँटिक गोष्टी जमवण्याची फार आवड आहे आणि तो अशा पद्धतीची, म्हणजे आता हे आवाज ऐकू येत असतील तुला, तर हे असे लाईटही पडपडते तिकडे. सो हे मी मगासपासून तू बोलत असताना पण मी त्याच्याकडे लक्ष देत होतो की हे आत्ता आम्हाला नव्याने आलेले अनुभव आहेत की अचानक लाईट फडफडायला लागल्या आहेत आणि अचानक वेगळेच आवाज येत आहेत, सगळं वारं, म्हणजे बाकीच्या झाडांची पानं हलत नाही आहेत पण तिथे वाड्याच्या समोर बघ, हे असं काही ना काहीतरी घडत असतं. आणि असे अनुभव आम्हाला शूटिंगच्या दरम्यान सुद्धा येत आहेत. मी जसं म्हणत होतो की माझ्या कॅरेक्टरची ती आवडच आहे की त्याला ही रहस्य जमवायला खूप आवडतं. त्याचा ह्या गोष्टींवरती विश्वास नाही. बेसिकली जे क्षितिज निंबाळकर हे कॅरेक्टर आहे, ही इज अ नॉन बिलिव्हर. ही डझंट बिलीव्ह इन टू स्पिरिट्स. तो अशा भूता प्रेताच्या गोष्टींवरती अजिबात विश्वास न ठेवणारा मुलगा आहे. पण त्याला कुठलीही अँटिक गोष्ट सापडली किंवा कुठली अशी गोष्ट दिसली की ज्याच्यामध्ये काहीतरी रहस्य लपलं आहे बाबा असं त्याला वाटलं, तर तो ती गोष्ट घेतो आणि घरी घेऊन येतो. सो ती त्याची जी आवड आहे लहानपणापासून, त्याचा हा जो छंद आहे, तो छंदच त्याला मृत्युंजय वाड्यापर्यंत घेऊन आला आहे. आणि त्याला ही खात्री आहे की या मृत्युंजय वाड्यात सुद्धा अशी अनेक रहस्य दडलेली आहेत, कारण हा वाडा गेली 20 वर्ष बंद आहे आणि या वाड्याच्या आत कोणीच गेलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा या वाड्याच्या आत काही लोक राहत असू शकतात आणि ती वाडा सगळीकडून बंद असून सुद्धा ती आतमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात. किंवा असंही होऊ शकतं की या वाड्यात बाहेर, या वाड्याबाहेर जी लोकं आहेत तीच कदाचित घराच्या आत सुद्धा राहत असू शकतात. सो खूप कन्फ्युजिंग आहे हा वाडा, कारण हा वाडा मी म्हटलं त्याप्रमाणे जसं आजपर्यंत उघडला गेला नाही, तसं या वाड्याच्या आत अशा काही खोल्या आहेत. अशी एक खोली आहे जी अजिबात कधी उघडली गेली नाही. सो नक्की या वाड्यात कोण राहत होतं आणि या वाड्यात कोण राहणार आहे आणि कोण राहू शकणार आहे, ही सगळी गंमत क्षितिज आणि निलय आणि गार्गी ह्या तिघांच्याही मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन. मोठा प्रश्न तू उपस्थित केला की मृत्युंजय वाड्यात नेमकं काय घडलं आणि ते आता प्रेक्षकांना कळेल हळूहळू. तू आणि सुरुचीचं पुन्हा रियुनियन झालंय. येस, रियुनियन खूप जणांचं झालंय आमच्या. ॲक्च्युली मी आणि सुरुद आम्ही ह्यापूर्वी एकत्र काम नाही केलंय, पण आम्ही एकाच सेटवरती एकत्र असायचो अनेक वेळेला. सो आम्ही दोघं रियुनाईट झालो आहे. सुरुची आणि मी इट्स व्हेरी ओल्ड फ्रेंडशिप. आणि कारेदुरावा आणि स्ट्रॉबेरी नंतर आम्ही 2 वेगळी कॅरेक्टर्स घेऊन या मालिकेतनं एक वेगळाच विषय घेऊन येतो आहे. सो दॅट इज वन रियुनियन दॅट वी ऑल आर एक्सायटेड अबाउट. आयरिस प्रोडक्शनसोबत मी पुन्हा रियुनाईट झालो आहे, कारण माझी खूप सुरुवातीच्या काळातली मालिका आयरिससोबत होती. त्यानंतर झी युवासोबत माझं पुन्हा एकदा रियुनियन झालेलं आहे. सो ह्या मी सुरुवातीपासून म्हणतोय सगळ्यांना की ह्या मालिकेत मी असणं म्हणजे इट्स काइंड ऑफ अ रियुनियन. कारण खूप लोक आहेत, बरीचशी कॅरेक्टर्स अजून जी रिव्हील झालेली नाही आहेत या मालिकेतली, ती सगळी कॅरेक्टर्ससुद्धा कुठे ना कुठेतरी आम्ही पुन्हा ह्या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येतोय. सो मे बी या मालिकेची ती किंवा ह्या घराची ती इच्छा असावी की आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि म्हणून ते घडतंय. पण सस्पेन्स थ्रिलर जसं तू म्हणालास आणि तुम्ही बरेच सस्पेन्सही ठेवले, पण खऱ्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचदा आपल्या लहानपणापासून सांगतो की भूताच्या गोष्टी सांगा. तुम्ही दोघं किती या गोष्टींवर बिलीव्ह करता नाही करत? परत एकदा आवाज सुयश बोलायला सुरुवात झाली की आवाज आहे. ॲक्च्युली तीच गंमत आहे, कारण माझं कॅरेक्टर खरंच असं आहे की जे आल्यानंतर काहीतरी घडणार आहे. सो ह्या भूताप्रेतांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवण्याच्याबद्दल अनुभव आला नाही आहे पर्सनली तसा फार स्ट्रॉंगली, पण मला या गोष्टी ऐकायला खूप आवडतं. म्हणजे लहानपणापासूनच मला लहानपणी खूप भीती वाटायची, भयंकर घाबरायचो मी. म्हणजे मला अंधार झाला की कोणीतरी सोबत लागायचं, माझी खूप फाटायची. आणि जसं जसा मोठा होत गेलो तसं तसं ती भीती कमी होत गेली, पण त्या गोष्टी राहिल्या, त्या गोष्टी माझ्यासोबत मी पुढे घेऊन आलो आहे. सो अशा गोष्टी ऐकल्या की खूप मजा वाटते, पण एकटा असल्यानंतर तेवढंच अरे बापरे आवाज आला कुठं, बघ काहीतरी आवाज आला, अरे यार आता काहीतरी होणार इकडे, असं एक सतत धाकधूक असते मनात आणि विनाकारण भास आभास होत राहतात. म्हणजे
कसला तरी भास होतो किंवा काहीतरी डोक्यात असतं दिवसभराचं आणि मग रात्री त्याला साजेसं असं काहीतरी एक आवाज जरी झाला किंवा कोणीतरी काहीतरी त्याबद्दल काहीतरी नुसतं मेन्शन जरी केलं तरी असं वाटतं की यार आज काहीतरी आहे इथे, काहीतरी वार आहे. आणि दुसरी गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटते की आपण भिंतीला कान असतात वगैरे अशा ज्या म्हणी आहेत आपल्याकडे, ते मला एका पॉईंटनंतर खरं वाटतं. कारण काही वास्तूंमध्ये गेल्यानंतर किंवा काही रोड्सवरती आपण ट्रॅव्हल करत असताना आपल्याला ॲक्च्युली जाणवतात व्हायब्रेशन्स किंवा काही गोष्टी. सो त्या गोष्टींवरती विश्वास आहे माझा. पण ह्या गोष्टी खऱ्या की खोट्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हे सगळे जे तुला पडलेले प्रश्न आहेत आत्ता, हे बघ ह्याच्यातला पण आवाज आहे. ती आग सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करते काहीतरी. तर मला वाटतं ती मालिकेच्या पहिले सगळंच तापलेलं असतं. मालिका सुरू व्हायच्या आधी जे सगळं वातावरण तापलेलं असतं तसं तापलेलं वातावरण आहे आता. तुझा किती विश्वास आहे? आय थिंक जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिकडे निगेटिव्हिटी आहे. त्यामुळे विश्वासही आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या वेळेस कधी आपण एकटे असतो, रात्रीचं जाताना अंधार असला एखाद्या रोडवर, तर वी ट्राय टू अवॉइड दॅट रोड. आणि जिथे लाईट आहे मे बी आपण तो मार्ग जास्त लवकर पकडू शकतो. तर माझं असंच कधी होतं की थोडीशी भीती वाटते कधी आणि कधी नाही वाटत. इट टोटली डिपेंड्स ऑन द मूड, टोटली डिपेंड्स ऑन द सिनारिओ ऑल्सो. तर त्या हिशोबाने मी जगणारा माणूस आहे. आणि तशाच पद्धतीचं हे कॅरेक्टरसुद्धा आहे निलयचं, की त्याला विश्वासही आहे पण त्याला असं दाखवायचं पण नाही आणि तो त्या मार्गाने जातही नाही की जास्त की सोड ना, असेल कशाला जायचं. तर अशा पद्धतीचं माझंही म्हणणं आहे. म्हणजे मगाशी जेव्हा आपली प्रेस कॉन्फरन्स सुरू झालेली तेव्हा मी असं ऐकलं की 9:59ची वेळ आहे आणि काहीतरी आवाज येतो, सो अर्धा तासच बाकी आहे. थांबूयात आपण आता इथे. या रस्त्याने आपल्या सगळ्यांना जायचं आहे. पण थँक्यू सो मच तुम्ही दोघांनी इथे गप्पा आम्हाला आणि विश यू व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला मालिकेसाठी. थँक्यू सो मच. Download the ZEE5 app now.